श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. तब्बल 8 वर्षानंतर काल राज्यातील 29 महानगरपालिकांची मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र प्रत्यक्ष मतदान होताच अगदी तासाभरात नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महापालिका निवडणुकीत पक्षाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याचा आरोप शेलार यांनी केला. त्यांचा पुतण्या बबलू शेलार हे प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपचे उमेदवार होते. महापालिका निवडणूक संपताच अवघ्या तासाभरात शेलार यांनी राजीनामा दिल्यानं ते देखील आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या राजकीय चर्चा नाशिकमध्ये रंगल्या. पत्राद्वारे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा पाठवला. वरिष्ठ नेते जिल्हाध्यक्ष फोन घेत नाहीत, उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली नाही, त्यांच्याशी संपर्क केला तरी प्रतिसाद मिळत नाही. इतकी अपमानास्पद वागणूक मिळणार असेल तर अशा पदावर राहणं संयुक्तिक वाटत नाही, अशी भूमिका पत्राद्वारे मांडत त्यांनी आपला राजीनामा दिलाय. उमेदवारांना पक्षाकडून कुठल्याही प्रकारची मदत होत नसल्यामुळे मी निवडणूक काळातच पदाचा राजीनामा देणार होतो, परंतु त्याचा फटका पक्षाला बसला असता. आता मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय. मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहेच, असं देखील यावेळी गजानन शेलार यांनी म्हटलंय. मात्र सत्तारूढ पक्षाचे 4 मंत्री व भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हे देखील नाशिक जिल्ह्यामध्ये तळ ठोकून काम करतात. या शब्दात महाजन यांचे कौतुक करत मी कार्यकर्ते पदाधिकारी यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला, असा उल्लेख देखील त्यांनी केला. त्यामुळे आता येणाऱ्या पुढील काळात शेलार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.